बघा तुम्हाला मेन डिव्हिजन, स्टँडर्ड डिव्हिजन आहे, रेंज कोएफिशियंट ऑफ रेंज करेल, बरोबर आहे का? है ना? सिलेबसला जे काही तुम्ही क्वेश्चन टाकले त्या क्वेश्चनचा फाइंड द ॲव्हरेज ऑफ द नंबर, नंतर मीडियन, कॅल्क्युलेट द क्वार्टाइल डेविएशन फॉर द फॉलोइंग डेटा. ओके, त्यानंतर मेन डेविएशन मोड दिलंय. स्टँडर्ड डेविएशन कोएफिशियंट ऑफ ओल्ड क्वेश्चन पेपर जर असला तुमच्याकडे तर मला सांगा, म्हणजे जेणेकरून त्यात जे क्वेश्चन कसे पडतात त्याचा एक अंदाज लागून जाईल तुम्हाला. मेन डिव्हिजन आणि स्टँडर्ड डिव्हिजन आहे तुम्हाला. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड डिव्हिजन फॉर द फॉलोइंग डाटा. स्टँडर्ड डिव्हिजन आहे, मेन डिव्हिजन आहे आणि क्वार्टाइल डिव्हिजन. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन पण आहे. ते त्याच्यातच येऊन जातं. सिलेबस मध्ये काय काय? Measures of central tendency, mean, median, quartiles, and mode. Measures of time dispersion, quartile time deviation, mean deviation, standard deviation, coefficient of deviation. ओके, मेन डिव्हिजन, स्टँडर्ड डिव्हिजन जर शिकलो आपण तर कोएफिशियंट ऑफ डिव्हिजन होऊन जातं. क्वार्टाईल राहतं बाजूला, बाकी सगळं शिकलं होतं. ओके, ते क्वार्टाईल सगळ्या रिडिंगला घेतो, हे पहिलं समजून घ्यावं. मीन डिव्हिजन काय? मीन डिव्हिजन अबाउट मीडियन, अबाउट मीन, अबाउट मोड असं काही दिलंय सिलेबसला? मीन मीडियन मोड अबाउट काही दिलेलं नाही. मीन मीडियन मोड स्टार्टिंगला दिलं असेल, कसं फाइंड आउट? चालेल, बघा तुम्ही आता ग्राफ वगैरे कैसे आहे तुम्ही ग्राफिकली फाइंड, ग्राफिकली असे क्वेश्चन आहेत ना. टेबल टेबल ग्राफिकली मेन मोड म्हणजे बघा पहिला स्टॅटिस्टिकला सब्जेक्ट काय आहे. एक्स बारला डिनोट करतात मीन. मीन म्हणजेच काय? एक्स बार. मीन म्हणजे काय? एक्स बार. एक्स बारला आपण काय दाखवू शकतो? मीन, त्याला मीन म्हणतो आपण. तो म्हणजे काय? ऍव्हरेज. मीन म्हणजेच काय? ऍव्हरेज. ओके, मीन म्हणजेच काय? तो ऍव्हरेज. त्याला कशा डिनोट करतो आपण? एक्स बार. ऍव्हरेज म्हणजे काय करतो आपण? सगळ्या टोटल नंबरची ऍडिशन करतो आणि जेवढे नंबर असतात त्याला काय करतो? डिवाइड करतो. आता हे झालं मीनच्या बाबतीत. ओके, आता मीन डेव्हिएशन काढणं, स्टँडर्ड डेव्हिएशन काढणं ते वेगळं. मीन डेव्हिएशनला दाखवतात एमडी न, स्टँडर्ड डेव्हिएशनला दाखवतात एसडी न किंवा सिग्मा. एसडी न किंवा सिग्मा. ओके, हे स्टँडर्ड डेव्हिएशनला डिनोट करतात. आता ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणाची गरज पडते? मीनची गरज पडते. कोणाची गरज पडते? मीनची गरज पडते. तर मीन काय आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याजवळ जे डेटा कलेक्शन असतं ते काय असते? रो डाटा असतो. कोणता डाटा असतो? रो डाटा असतो. त्यानंतर तुमच्याजवळ ग्रोथ डाटा आणि अनग्रोथ डाटा असतो. कोणता डाटा असतो? ग्रोथ डेटा आणि अनग्रोथ डेटा असतो. अनग्रोथ डेटा कोणता असते? एक ग्रुप डेटा असतो आणि दुसरा अनग्रोथ डेटा असतो. मग ग्रुप डेटा आणि अनग्रोथ डेटाचा जर विचार केला तर रो डेटा, ग्रोथ डेटा आणि अनग्रोथ डेटा. रो डेटा, ग्रोथ डेटा आणि अनग्रोथ डेटा. समोर रो डेटा, ग्रोथ डेटा आणि अनग्रोथ डेटा. मग याचा जर आपण विचार केला रो डाटा, ग्रोथ डाटा आणि अनग्रोथ डाटाचा, तर या ठिकाणी आपल्याला रो डाटा म्हणजे कसा असते? 2, 3, 4, 5, 1, 6, 8, 11, 25 असं काही पण दिलं असतं. ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिलेला? रोच्या फॉर्ममध्ये, म्हणजे इंडिव्हिज्युअल डेटा कलेक्शन आपण त्याला असणार. इंडिव्हिज्युअल डेटा कलेक्शन. त्यानंतर ग्रोथ डाटा आणि अनग्रोथ डाटा. ओके, ग्रोथ डाटा आणि अनग्रोथ. अनग्रोथ डाटा कसा असते माहितीये का? सपोज आता 5 मार्क्स वाले किती, 10 मार्क्स वाले किती, 15 मार्क्स वाले किती, इथे दिलेली असते एक्सआयची व्हॅल्यू असते एक्सआय, दॅट इज क्लास मार्क. काय म्हणतो आपण त्याला? क्लास मार्क. आणि इथे असते फ्रिक्वेन्सी. इथे काय असते? फ्रिक्वेन्सी.
म्हणजे 5 मार्कावाले किती, 10 वाले किती, 15 वाले किती, किंवा 5 रुपये फीस भरणारे किती, 10 रुपये फीस भरणारे किती, 15 रुपये फीस भरणारे किती. बरोबर आलं का? तर हे काय झालं, एक्स आय आणि एफ आय याला म्हणतो अनग्रुप डेटा. त्यामध्ये ग्रुप नसते, ग्रुप नसतात. आणि ग्रुप डेटा म्हणजे काय असतात, 0 ते 10 वाले किती, ओके, 10 ते 20 वाले, 20 ते 30, 30 ते 40 पर्यंत आपल्याला तो डेटा कलेक्शन दिलेला असेल तर याला म्हणतात क्लास इंटरवल. काय म्हणतात, क्लास इंटरवल. आणि या ठिकाणी असते फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी असते फ्रिक्वेन्सी, म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे रेंज. सर्व फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, रेंज, कुठपर्यंत असतात. ओके, मग हे क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी. हा झाला ग्रुप डेटा. ग्रुप डेटाचे 2 पार्ट पडतात. हा झाला कंटिन्युअस, हा कसा झाला कंटिन्युअस. कंटिन्युअस ग्रुप डेटा म्हणजे काय, हा जर 10 असेल तर त्याची सुरुवात पण कशा होणार, 10 होणार, त्याचं पुढे कंटिन्यू. कळालं का? त्याला काय म्हणणार, कंटिन्युअस डेटा. आणि डिसकंटिन्युअस जर असेल, इथं जर 10 असेल तर इथं काय येणार, 21 to 20, इथं 21 to 30. कळालं का? इथं काय येणार, 31 to 40. म्हणजे काय झाला, इकडे 10 असताना इथे काय होणार 21, मग इकडे 20 असताना इकडे काय होणार 11 करायचं. 11 पासून सुरुवात, 21 पासून सुरुवात, 31 पासून सुरुवात. कळालं ना? मग आता या दोघांमध्ये काय झाला, 1 चा डिफरन्स झाला. तो डिफरन्स पाहिजे का, नाही. जर डिफरन्स नसेल तर तो असणार कंटिन्युअस ग्रुप डेटा. आणि जर डिफरन्स असेल, डिफरन्स नसेल तर काय झाला, कंटिन्युअस. इथं जर 10 आहे, इथं पण 10 आहे, तर काय झाला तो कंटिन्युअस. आणि इथे 10 आणि इकडे 11 आहे, तो काय झाला डिसकंटिन्युअस. तो कंटिन्युअस आहे का, नाही. मग त्याला आपल्याला कंटिन्युअस करावं लागत असतं. त्याला काय करावं लागत असतं, कंटिन्युअस. मग त्याला कंटिन्युअस करत असताना काय करावं लागतं, या 11 मधून हा 10 मायनस करा, किंवा या 21 मधून हा 20 मायनस करा, किंवा या 30 मधून हा 31 मधून 30 मायनस करा. सगळ्यांचं काय भेटणार आहे, 1. तो आलेला आन्सर डिवाइड बाय काय घ्यायचं, 2. इथे आलं 0.5, इथे आलं 0.5. हा 0.5 पहिल्यामधून सबट्रॅक्ट करायचा, दुसऱ्यात ऍड करायचा. पहिल्यामधून सबट्रॅक्ट करायचा, दुसऱ्यामध्ये ऍड करायचा. म्हणजे इथं काय होणार, सबट्रॅक्ट जर केलं, 0 मायनस 0.5 मायनस 0.5, दुसऱ्यात काय करायचं, ऍड, म्हणजे काय होणार 10.5. पुन्हा 10 मधून इथे 11 आहे ना आपला नवीन, आता 11 मधून मायनस केलं काय होणार 10.5 येणार. आणि इथं काय होणार पुन्हा 20.5, इथं पुन्हा 20.5, इथं 30.5, इथं 30.5, आणि इथं 40.5. ऑटोमॅटिकली काय झालं, 11 0.5 गेले, 10.5 आला. पुढे ऍड करायचा, अगोदरच्यातून सबट्रॅक्ट करायचा, समोरच्यात ऍड करायचा, पहिल्यातून सबट्रॅक्ट करत चालायचा. मग हे कंटिन्युअस झाला. आता 10.5, 10.5, 20.5, 20.5, 30.5, 30.5. हा काय झाला कंटिन्युअस. कंटिन्युअस नसेल तर त्याला आपल्याला कंटिन्युअस बनवून घ्यावं लागेल. इथपर्यंत कळालं? हे काय झालं, रो डाटा, ग्रो डाटा, अनग्रो डाटा. तिघांसाठी ही मीन काढायचे फॉर्म्युले वेगळे वेगळे वापरू शकता, किंवा सेम एकच फॉर्म्युला आपण वापरू शकतो मीन काढण्यासाठी. ओके, आता रो डेटा जर म्हटलं, रो डेटा जर असेल तर मीन एक्स बार इक्वल टू काय असतं, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आलं लक्षात? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, त्याला काय म्हणणार आपण, एक्स बार. त्याला काय म्हणणार, एक्स बार. इथपर्यंत कळालं का? पण त्यानंतर जर ग्रुप डेटा किंवा अनग्रुप डेटा असेल तर अनग्रुप डेटा आपण पहिला बघू. अनग्रुप डेटा असेल तर एक्स बार जर काढायचा असेल तर समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय अपॉन समेशन ऑफ काय असतो, एफ आय. सेम कंडिशन ग्रुप डेटा साठी सुद्धा सिमिलर फॉर्म्युला, समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. पण याच्यामध्ये एक्स आय आपल्याला दिलेला नसतो. तर जो क्लास मार्क असतो आपला, क्लास इंटरवल, या क्लास इंटरवल पासून काय तयार होतो, क्लास मार्क तयार होतो. म्हणजे हा पहिला आणि दुसरा, त्या दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2, म्हणजे तुम्हाला इथली व्हॅल्यू भेटते. कळालं का? या दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2, या दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2, म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटली, एक्स आय च्या व्हॅल्यू भेटतात. आता ह्या ठिकाणी फॉर्म्युल्यानुसार टेबल तयार करणं लक्षात ठेवावं लागतं, तर ते सोपं जाते आपल्याला स्टॅटिस्टिक. एकत्र जर तुम्ही फॉर्म्युले पार्ट जर केले, पार्ट करून डायरेक्ट टेबल पार्ट करून तसं काही होत नसते. फॉर्म्युला कसा आहे, त्याच्यानुसार कुठल्या कुठल्या टेबलची आपल्याला आवश्यकता आहे त्याचे टेबल्स त्यामध्ये काय करावं लागतात, तयार करावे लागतात. इथपर्यंत कळालं का, समजलं का?
मीन काढणं समजलं का कसं काढायचं आहे का? आता तुम्हाला जे क्वेश्चन दिले क्वेश्चन पेपर मध्ये तुमच्या त्यातल्या काही याच्यातून आपण मीन फाइंड आउट करून घेऊ काही क्वेश्चनचा. पहिलाच प्रश्न दिला फाइंड द ऍव्हरेज नंबर्स. कॅल्सी वर काढावं लागेल, विदाउट कॅल्सी सोल्युशन भेटणार नाही. फॉर्म्युला लिहा पहिले, हे दोन फॉर्म्युला लिहा, एवढं लिहा. मीन लिहिता टाका, मीन लिहा. मीनचं दुसरं नाव काय? ऍव्हरेज. मीनचं सेकंड नाव काय? ऍव्हरेज. झालं. या फाइंड ऍव्हरेज ऑफ द नंबर. वन कॉमा टू कॉमा थ्री कॉमा फोर कॉमा फाईव्ह कॉमा सिक्स इज. खाली लिहा सोल्युशन मध्ये ऍज इट इज लिहून टाका 1 2 3 4 5 6 1 कॉमा 2 कॉमा 3 कॉमा 4 कॉमा 5 कॉमा 6. त्याचे खाली एक्स बार इक्वल टू हा पहिला फॉर्म्युला सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. 2 मार्काला किंवा 1 मार्काला तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारतात ना, फिलिंग द ब्लँक्स वगैरे त्याच्यात विचारले तुम्हाला. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन लिहिलं. हा तर वरच्या याच्यात काय ना तुमच्या सगळ्यांची बेरीज 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 आणि डिवाइड बाय 6. किती होतं बघा. थ्री पॉइंट लिहून टाका 3.3. एवढं मीन डेविएशन आणि स्टँडर्ड डेविएशन अबाउट मीन कळालं का ते सांगतो. नंतर मीडियन काय ते सांगतो आणि नंतर क्वार्टरली प्रॉब्लेम होतो. आता मीन डेविएशन आणि स्टँडर्ड डेविएशनचा जर विचार केला तर ते फॉर्म्युले समजणं गरजेचं आहे. हे सिंपल याच्यासाठी ना. आणि मीन डेविएशन मध्येच जर ग्रोथ किंवा अनग्रोथ डेटा दिला आणि त्याच्यापासून मीन काढायचं जर म्हटलं तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करावे लागतील. तर या दोन फॉर्म्युल्यांचा मीन डेविएशन आणि स्टँडर्ड डेविएशन मध्ये पण यूज होणार आहे. म्हणून त्याचे टेस्ट तुमचे क्लिअर होणार. तर लक्षात टाइम वाचत आणि कमी टाइमात जास्त समजेल. बघा आता मीन डेविएशन आणि स्टँडर्ड डेविएशनचा फॉर्म्युला लिहायचा. मीन डेविएशन इज इक्वल टू आणि स्टँडर्ड डेविएशन मीन डेविएशन इज इक्वल टू समेशन ऑफ fi mod of di अपॉन समेशन ऑफ m. स्टँडर्ड डेविएशनचा घ्यायचा आहे अंडर रूट ऑफ समेशन ऑफ fi di स्क्वेअर
upon summation of f1 under root of summation of fi di square upon summation of fi. Under root of summation of fi di square upon summation of f1. other standard deviation. त्यानंतर तुम्हाला व्हेरियन्स आणि कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स पण विचारतो असं तुम्ही सांगितलं बरोबर का व्हेरियन्स इज इक्वल टू या व्हेरियन्स इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन मीन्स x bar into 100 coefficient of variance. चलो find the mean deviation about median पण विचारेल about mean पण विचारेल about mode पण विचारलेले कळलं का mean काढून पण सॉल्व करणे मोड काढून पण सॉल्व करणे मीन काढून पण सॉल्व करणे जे जे विचारलेलं आहे या प्रश्नाच्या बाहेरचे प्रश्न येणार नाही असं सांगितलेलं असा टाईपचे प्रश्न येतात ओके या पहिला प्रश्न घ्या जेव्हा मीन डेव्हिएशन आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचे क्वेश्चन सांगतो मग मोड आणि मीडियनचे सांगतो मीन वाले क्वेश्चन बुक आपण ते घेऊन टाकू शकतो काय करणार मीन डेव्हिएशन अबाउट मीन दिलेलाच नाही अबाउट मीडियन दिलेलं आहे ना बट ठीक आहे सर घ्या क्वेश्चन घ्या कॅल्क्युलेट कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन or coefficient of variance. Calculate coefficient of variance for the following data. For the following data. Calculate coefficient of variance for the following data. दिला तुम्हाला क्लास दिलेली फ्रिक्वेन्सी 10 ते 30 30 ते 50 10 ते 30 30 ते 50 50 ते 70 70 ना 10 ते 30 30 ते 50 50 ते 70 70 ते 90 पुन्हा 90 ते 110 110 ते 130 आणि फायनली 130 ते 150 14 59 14 59 101 101 61 28 61 28 174 174 Define calculate the coefficient of variance for the following data. बघा आता याच्यापासून काय करायचं मला कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स काढण्यासाठी स्टँडर्ड डेव्हिएशन काढणं गरजेचं आहे
आता स्टँडर्ड डिव्हिएशनचा तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं, अंडर रूट ऑफ समेशन ऑफ एफ वाय मॉड ऑफ समेशन ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर अपॉन समेशन ऑफ एफ आय, याचा फॉर्म्युला होता तुमचा स्टँडर्ड डिव्हिएशन. ओके, आता डी आय म्हणजे काय, तर डी आय म्हणजेच काय असणार, एक्स आय मायनस ए असणार एक्स आय मायनस ए. डी आय म्हणजे काय, एक्स आय मायनस ए. आणि ए मीन्स काय, ऍझ्युमिंग. ए म्हणजे काय, ऍझ्युमिंग. मग मित्रांनो, हा जो टेबल दिलेला आहे याला काय म्हणतात, क्लास इंटरवल म्हणतात, क्लास इंटरवल. ओके, त्याच्या व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत 10 ते 30, 30 ते 50, 50 ते 70, 70 ते 90, 90 ते 110, 90 ते 110, 110 ते 130 आणि 130 ते 150. आपल्याला क्लास इंटरवल, या क्लास इंटरवल नंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. काय दिली आहे फ्रिक्वेन्सी, एफ आय 14, 59, 10, 1, 61, 28, 74, 61, 28, 74. या सगळ्यांची ऍडिशन करायची या टेबलची. करा ऍडिशन केली. नाही फ्रिक्वेन्सी टेबल 284, 284 ही व्हॅल्यू त्याची कॅपिटल घ्यायची, किंवा याचं दुसरं नाव काय, समेशन एफ आय. समेशन म्हणजे सम केली कुणाची, एफ आय ची. आलं का, समेशन ऑफ एफ आय. लक्षात, समेशन ऑफ काय, एफ आय, एफ आय. ओके, इथपर्यंत कळालं. नंतर या पहिले समजून घ्या, एक्स आय म्हणजे काय, यांची ऍडिशन म्हणजे यांची मीन व्हॅल्यू. 10 प्लस 30 40, 40 अपॉन 2 किती येणार, 20. इथे किती येणार, सरळ सरळ 40. इथे किती येणार, 60. इथे किती येणार, 80. इथे किती येणार, 100. इथे किती येणार, 120. आणि इथे येणार 140. डिफरन्स व्हॅल्यू झाली एक्स आय ची. एक्स आय ची व्हॅल्यू म्हणजे काय आहे, यांची ऍडिशन डिवाइड बाय 2. 30 प्लस 10 40, 40 बाय 2 20, 50 प्लस 30 80, 80 बाय 2 40, 120 डिवाइड बाय 2 60, 160 डिवाइड बाय 2 80. समजलं ना, यांची ऍडिशन डिवाइड बाय 2 इकडे घेतला एक्स आय. आता तुम्हाला फॉर्म्युला काय, एफ आय डी आय स्क्वेअर इक्वल टू एक्स आय मायनस ए. एफ आय डी आय स्क्वेअर इक्वल टू एक्स आय मायनस ए. बरोबर आलं का, एक्स आय मायनस काय दिला, ए दिला. समजून राहिलं का नाही, समजून राहिलं नक्की, बरोबर आलं. डी आय इक्वल टू काय, एक्स आय मायनस ए. ए काय घ्यायचं सांगितलं, ऍझ्युमिंग. ए काय घ्यायचा, ऍझ्युमिंग घ्यायचा. मग आता ह्या ठिकाणी ए ची जर व्हॅल्यू घ्यायची तर याच्यापैकी एक कन्सिडर करायचं. ओके, हे जे आपल्याला दिलेलं आहे यांच्यापैकी एक काय करायचं आहे, कन्सिडर करायचं. आता याच्यानंतर टेबलवर जर विचार केला आपण, टेबलवरून जर आपण विचार केला तर आपल्याला एक कंडिशन या ठिकाणी माहिती आहे की एफ आय, एक्स आय आणि सी आय या तीन गोष्टी भेटला. तुम्हाला कशाची आवश्यकता आहे मित्रांनो, डी आय ची आवश्यकता. कोणाची आवश्यकता आहे, डी आय. डी आय म्हणजे काय, एक्स आय मायनस काय म्हटला, ए. करून घेतो आपण, डी आय एक्स आय मायनस एक्स वाटलं डी आय इक्वल टू एक्स आय मायनस एक्स बार असेल. एक्स आय मायनस एक्स बार, डी आय इक्वल टू एक्स आय मायनस एक्स बार. डी आय इक्वल टू एक्स आय मायनस एक्स बार. मग आता एक्स बार काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा फॉर्म्युला वापरणे, कोणता फॉर्म्युला वापरणे, एक्स बार समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ, समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. बरोबर आहे का, खाली दिला मी एक्स बारचा, एक्स बारचा बनला आहे. त्याच्यानंतर आम्ही डी आय, डी आयचा काय, एक्स आय मायनस एक्स बार. पहिले तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढणार, एक्स बार. एक्स बार साठी काय करणे तुम्हाला, एफ आय एक्स आय काढणे. एफ आय एक्स आय तुमच्याकडे आहे का, एफ आय इंटू एक्स आय, एफ आय आणि एक्स आय. इथं काय आहे, एफ आय इंटू एक्स आय रे, कळालं का.
ते दोघं आहे का मल्टिप्लिकेशन आहे त्याचं नाही. मग आपल्याला काय करणं या ठिकाणी एफ आय इंटू एक्स आहे. नवीन टेबल कोणतं तयार झाला एफ आय इंटू एक्स. एफ आय इंटू एक्स आहे झाल्यानंतर पुढे तुम्हाला कशी आवश्यकता पडणार आहे डी आय ची. पुढचा कॉलम कोणता तयार झाला तुमचा डी आय इक्वल टू एक्स आय मायनस एक्स बार. डी आय चा कॉलम उपलब्ध झाल्यानंतर मग तुमच्याकडे कोणता आहे काही लोक डायरेक्ट करू शकतात एफ आय डी आय चा स्क्वेअर असं पण करू शकतात. पुढचा कॉलम काही लोक एफ आय डी आय चा स्क्वेअर करू शकतात. काही लोक इथं डायरेक्ट डी आय चा स्क्वेअर घेऊ शकतात. बरोबर आलं का. काही लोक काय करू शकतात डायरेक्टली डी आय चा स्क्वेअर या ठिकाणी घेऊ शकतात म्हणजे एक्स आय मायनस एक्स बार चा स्क्वेअर येणार. तर शेवटी आपल्याला काय पाहिजे एफ आय इंटू डी आय चा स्क्वेअर पाहिजे. ओके म्हणजे एक कॉलम आपण या ठिकाणी कमी केला म्हणजे कॅल्क्युलेशनचा पार्ट आपला कमी होतो. आलं लक्षात. कॅल्सी प्रॉपर यूज करणं गरजेचं आहे कारण कॅल्सीवर मॅक्सिमम गोष्टी सोप्या होणार. एफ आय इंटू एक्स आय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 14 दुनी 28. याचं काय ना 59 इंटू 4 4360. ओके त्याचं काय ना 23 याचं किती आलं म्हणलं तुम्ही 2360 का. याचं किती आलं 6060 प्रॉपर कॅल्क्युलेट करा. 4880 याचा 2800 याचा 2040 याचा 560. लक्षात. आता या सगळ्याची बेरीज करा. बरं तुमची एक मिस्टेक म्हणजे आन्सर केला. मी फक्त स्टेप सांगतोय कारण हे कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करणं छापणं काही जमणार नाही. तर कॅल्क्युलेशन कर मित्रा मोबाईल कॅल्सी नाही का कॅल्सी नाही का कारण लिहून नको घेऊ फोटो काढायचे धड समजून घे. फायनल पेपर मध्ये द्यायचं आपल्याला 18980 हे काय तुमचं एफ आय एक्स आय. मग एक्स बार इक्वल टू काय समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. तो एक्स बार इक्वल टू समेशन एफ आय एक्स ची व्हॅल्यू 18980. समेशन एफ आय ची व्हॅल्यू काय आहे 284. त्याच्यापासून तुम्हाला काय भेटतो एक्स बार भेटतो. बघा किती आला तो 66.83. आता 66.83 त्याला एक्स बार कोणाला एक्स बार. आता काय करायचं बघा 20 मायनस हे याला आन्सर करून टाका 66 मायनस 83 असं लिहून टाका. 20 मायनस 66.83 करा कॅन्सल 20 मायनस 66.83 मायनस डायरेक्ट स्क्वेअरचं बटन दाबा. डायरेक्ट स्क्वेअरचं बटन दाबलं किती आलं 2193.0. लक्षात. आता काय करसाल 40 मायनस हे करा 66.83 पटापट करा कॅल्सीवर 40 मायनस 66.83 त्याचा स्क्वेअर करून टाका. डायरेक्ट स्क्वेअरचं बटन दाबून इक्वल टू 71.84. कारण की एक्स आय मायनस एक्स बारचं उत्तर भेटवा तुम्हाला पहिलं हे मायनस हे त्याचा स्क्वेअर म्हणजे काय भेटला डी आय स्क्वेअर भेटला. एक काम करू आता आपण थोडं कंट्रोल करा. आपल्या पुढचा मला ऑटोमॅटिकली रेडी होतो फास्ट म्हणजे लगेच कसं होतं तर हे बघा आता किती आलं तुमचं याचं उत्तर तसंच राहू द्या 719.84 आणि इंटू हे करून टाका तुम्ही 59 त्यालाच इंटू 59 116231 का 0.5 का हा बघा आता हे जे आन्सर आलं का याला 14 न मल्टिप्लाय करतात. याला 14 न मल्टिप्लाय करतात कॅल्क्युलेशन 58
हा तुम्ही बघा कॅल्सी यूज करताना काय करसाल तेच सांगून आलं तुम्हाला शॉर्ट मध्ये. एक काम करा तुम्ही एकदा ज्याला मल्टिप्लाय बाय 14 करा पहिल्याला आणि याला मल्टिप्लाय बाय 59 करा. कोणी करा याच्या करायचं ते का. इथे काय आहे आपल्याला एफ आय इंटू डी आय स्क्वेअर बाय हा डी आय स्क्वेअरची व्हॅल्यू त्याला इंटू काय बाय एफ आय पहिल्याचं का किती 30 हा याचं करा आता हे इंटू 59 424 70.7 आता लक्ष द्या हा. आता प्रॉपर समजा काय करायचं कॅल्क्युलेशन पार्ट वाचून घेईल. आता बघा पहिलं लक्षात घ्या मी सांगतो तसं काय करायचं आता 60 मायनस 66.83 त्याचा काय देऊन टाकायचा स्क्वेअर आलेला स्क्वेअर काय द्यायचा इथं पुन्हा आलेल्या उत्तराला फक्त मल्टिप्लायचं साईन घ्यायचं म्हणजे रोल करायचं. कळालं का पुन्हा बघा घ्या कॅल्सी घ्या जवळ मी सांगतो तसं करा 60 समोर जाऊ नका मी सांगतो तेच करा 60 मायनस 66.83 इज इक्वल टू आन्सर आला काहीतरी स्क्वेअर इज इक्वल टू 46.648 आलं इंटू डायरेक्ट इंटूचं बटन दाबायचं इंटू 10 कळलं का आता कसं समजलं ना म्हणजे हे आणि हे दोन्ही सोबत भेटून चाललं तुम्हाला आलं लक्षात. आता काय करसाल मग 80 मायनस 66.83 त्याचा स्क्वेअर 173 4489 इंटू काय घेसाल 61 इंटू काय याचं 61 10,580.389 ओके ठीक लक्षात. आता हे घ्यायचं 100 मायनस 66.83 त्याचा स्क्वेअर 1100.24 इंटू काय घेसाल 28 3080.96 नंतर 120 मायनस 66.83 स्क्वेअर घेतला 2827.04 इंटू काय घेणार 70 480.583 140 मायनस 66.83 त्याचा स्क्वेअर 5353.844 multiply by 4 2141.539 या सगळ्यांची काय करायचं तर ऍडिशन 4-5 मार्किंगचे 3 क्वेश्चन आहे. One six nine four 73.21 अजून चेक करा दुसरं बोलू 188.747
188 747 हा 19 0.219 ही कुणाची व्हॅल्यू भेटली आपल्याला सॉल्युशन ऑफ एफ आय डी आय चला स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे का स्टँडर्ड डेव्हिएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण ही व्हॅल्यू जर पुट केली स्टँडर्ड डेव्हिएशन इक्वल टू किती आणायची व्हॅल्यू एफ आय डी आय ची 18747.29 डिवाइड बाय समेशन एफ आय का याला फाइंड आउट करण्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन 8.5.77 8 25.77 25 वाला 25.779 आला स्टँडर्ड डेव्हिएशन नाव तुम्हाला काय फाइंड आउट करायचं होतं कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन coefficient of variance equal to काय ना standard deviation upon x1 into 100 25.779 upon x1 चे आला 66.83 किती आला 38.57 मीन डेव्हिएशन मध्ये काय ना इथं एफ आय एक्स येणार इथं डी आय येणार किंवा मॉड ऑफ डी आय येणार मॉड ऑफ डी आय म्हणजे व्हॅल्यू पॉझिटिव्ह जाते आणि इथं एफ आय इंटू मॉड ऑफ डी आय येणार कळलं का त्याच्यामध्ये मीन डेव्हिएशन मध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन आणि मीन डेव्हिएशन सिमिलर बरोबर आलं का हाच क्वेश्चन सपोज मीन डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये व्हेरियन्स लक्षात आलं ना कसा बी प्रश्नाला सॉल्व्ह होईल आता ओके या व्हॅल्यू काय पण दिल्या तरी सॉल्व्ह होईल ना हे जर कंटिन्युअस नसलं तर कंटिन्युअस कसं करायचं ते समजलं ना कसं करायचं याच्यातून याला मायनस करायचं किती उरला 1 त्याला डिवाइड बाय 2 याच्यातून याला मायनस केलं तर 2 पण वरू शकतं कळलं का यामधून याला मायनस केल्यानंतर जे आलेलं आन्सर आहे त्याला डिवाइड बाय 2 आलेलं उत्तर पहिल्यामधून सबट्रॅक्ट करायचं दुसऱ्यात ऍड करायचं पहिल्यामधून सबट्रॅक्ट करायचं दुसऱ्यात ऍड करायचं तो टेबल इथं तयार होईल त्याच्या शेजारी मग याला विसरून जायचं तो आपला नवीन टेबल म्हणजे सध्याचा जो आपला आहे तो तयार होईल मग त्याच्यावर मग एक्स आय तयार करायचं कळलं का आणि नंतर मग एफ आय द्यायचं किंवा एफ आय अगोदर दिला असेल तर नंतर एक्स आय तयार करायचं मग एफ आय एक्स आय मग पुढे जे लागलं ते याच क्वेश्चन मध्ये आपण मीन डेव्हिएशन कोणता मीन डेव्हिएशन साठी याची गरज पडणार का फोटो काढता सर त्याच्यात ते समेशन डायरेक्ट एफ आय टू एक्स आय केलं एक्स आयचं समेशन करून एफ आयचं डायरेक्ट कुठून एफ आयचं आणि एक्स आयचं समेशन करायचं आणि त्याचं मल्टिप्लाय करून हो एफ आय आणि एक्स आय हे ना हा किंवा तो म्हणजे लागत नाही ते एफ आय आपण पूर्ण टोटल काढलं त्याचं समेशन केलं ना त्याचं टोटल कमी केले त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट एफ आय आणि एक्स आयचं टोटल काढून डायरेक्ट समेशन केलं तर दोनात टोटल कुठं काढणार एक्सायचं सबमिशन सबमिशन ते टोटल नाही त्याचं थोडी समेशन आहे ते काय होईल मग तुमचं माहितीये का समेशन ऑफ एक्स आय इंटू समेशन ऑफ एफ वाय असं होईल एफ आय हे मग ते तयारचं झालं ते असं तयार होईल समेशन ऑफ एफ आय इंटू समेशन ऑफ एक्स आय असं होईल कळालं का व्हॅल्यू चेंज होतील ना करू का चेंज येईल ना दादा चेंज होईलच ना बघ ना तू बघ आता समजा एका मार्कावाले 2 लोक आहेत 2 मार्कावाले 4 लोक आहेत 3 मार्कावाले 5 लोक आहेत 6 मार्कावाले 10 याची बेरीज कर इथे 4 मार्कावाले 10
यांची बेरीज केली 4 3 7 8 9 10 13 आणि याची ऍडिशन जर केली किती येणार 10 10 15 16 17 18 19 20 21 21 गुणिले 10 किती आले 21 गुणिले 210 बरोबर आहे आलं लक्षात एवढं आणि जर असं जर सॉल्व्ह केलं असतं बे 4 दुनी 8 5 3 15 इथंच पुढे म्हणतात दिवाळी 15 5 40 बघा 8 9 5 15 5 हे काय इथं येतं कसं याचं 210 आलं ना आणि हे काय आलं 5 आहे निवडायला शेवटी इथे 0 आलं वेगळे येणारच ना पण ते वेगळं कॅल्क्युलेशन वेगळं येणारच हे FI इंटू XI ची सम FI इंटू XI ची सम आणि तुझे म्हणतोय याची पहिली सम केली याची पहिली सम केली मग हे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं चालेल का नाही तर ते काय समेशन ऑफ FI इंटू समेशन ऑफ XI कळलं का ते स्क्वेअर घ्यायचा नाही मित्र इकडे आपण स्क्वेअर घेतला ना कुठं हो ना तिथे घ्यावंच लागेल ना इकडे पण स्क्वेअर घेतला हो ना मग हे मल्टिप्लिकेशन कोणाचं स्क्वेअर कोणाचं स्क्वेअर व्हॅल्यू XI मायनस XI DI स्क्वेअर म्हणजे XI मायनस XI होल स्क्वेअर आणि इथं तुझं म्हणजे DI स्क्वेअर घ्यायचा नाही हा FI चा नाही स्क्वेअर हा फक्त DI चा स्क्वेअर हेच असतं इथे मी याला ब्रॅकेट केलंय ना याला केलं का मला सांग बरं यासाठी केलं तिथं जवळ कधीतरी बघितलं असं नाही X स्क्वेअर वाय असे काय बघितलं नाही इथं कोणाचं स्क्वेअर आहे X स्क्वेअर X Y स्क्वेअर इथं कोणाचं स्क्वेअर आहे वायचा फक्त इथं फक्त DI चा स्क्वेअर आहे ना मग ही जी व्हॅल्यू आहे याला मल्टिप्लाय केलं तुम्ही डायरेक्ट 14 मग DI स्क्वेअर ला पण मल्टिप्लाय केलं FI ना दॅट इज FI इंटू DI स्क्वेअर ओके समजलं का हे झालं कोणती मेथड स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड आणि त्याच्यासोबत काय शिकलं तुम्ही कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स फक्त व्हेरियन्स जर काढायचं असेल तर काय घ्यायचंय तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला मी तुम्हाला फक्त व्हेरियन्स जर काढायचं असेल फक्त व्हेरियन्स स्टँडर्ड डेव्हिएशनचा काय घ्यायचा स्क्वेअर आलं लक्षात त्याला काय म्हणतात व्हेरियन्स आलं लक्षात आता याच जर मीन डेव्हिएशन विचारलं असतं काय विचारलं असतं मीन डेव्हिएशन मीन डेव्हिएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज काय मीन डेव्हिएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज आहे आणि मीन डेव्हिएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितलंय अंडररूट समेशन आहे अंडररूट नाही रे अंडररूट मॉड ऑफ डी मॉड ऑफ डी म्हणजे पॉझिटिव्ह मॉड ऑफ डी म्हणजे पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी याचा काही घेऊन ठेवला आपण स्क्वेअर घेऊन ठेवला मग याचा स्क्वेअर रूट आपल्याला लागणार आहे म्हणजे सरळ सरळ XI मायनस एक्स बार ची व्हॅल्यू लागणार आणि ती व्हॅल्यू कशी द्यायची पॉझिटिव्ह मॉड ऑफ डी आहे म्हणजे काय अंडररूट स्क्वेअर स्क्वेअर नाही हो मॉड ऑफ डी आहे म्हणजेच काय झाले मॉड ऑफ XI मायनस एक्स बार कळलं का आणि या ठिकाणी काय ना FI mod of DI FI into mod of DI बरोबर आलं का स्टँडर्ड डेव्हिएशन झालं आता मी कोणतं सांगतोय मीन डेव्हिएशन मध्ये बदल कशामध्ये इथपर्यंत सेम मॉड ऑफ DI म्हणजे काय XI मायनस एक्स बार घ्यायचा घ्या कॅल्सी 20 मायनस 66.83 मायनस 46.8 हा पण मी मायनस घेतला का कारण की मॉड मध्ये व्हॅल्यू होती म्हणून त्याला काय देतो आपण पॉझिटिव्ह सर आता घ्या 66.83 26.83 त्यानंतर 6.83 80 मायनस 66.83 का 30.70 100 करा म्हणजे प्लस 20 होते पुन्हा प्लस 20 होते पुन्हा प्लस 20 बरोबर आहे का सेवनला मॉड ऑफ डी आहे पॉझिटिव्ह बॉड म्हणजे पॉझिटिव्ह सगळ्या व्हॅल्यू बॉड म्हणजे काय सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह बॉड मध्ये कोणती व्हॅल्यू घेतली मॉड ऑफ एक्स लिहिलंय पण एक्स ची व्हॅल्यू काय आहे -3 असेल
एक्स ची व्हॅल्यू काय आहे -3, पण तुम्हाला मॉड ऑफ एक्स कळायचं, मॉड ऑफ एक्स साठी व्हॅल्यू 3 लिहिणार, मॉड आला तर व्हॅल्यू काय असते पॉझिटिव्ह. कळलं का? आता काय करायचंय, एफ आय इंटू डी आय, मॉड ऑफ डी आय. आता पहिलं जसं काढलं होतं तुम्ही, मी सांगितलं तसं, तर याचं उत्तर 46.83 आलं होतं. त्याला लगेच मल्टिप्लाय कशा करायला पाहिजे होतं आपण 20, म्हणजे आपला टाइम काय झाला असता वाचला. आलं लक्षात? आता तर समजलं ना? हो सर. घ्या मग 46.83 इंटू 20, नाही सॉरी 14 घ्या 46.83 इंटू 14. बोर्डमध्ये तांदूळ हो एक बार एक आहे अंडर रूट वेगळं आहे, मोड वेगळं आहे. हा अंडर रूट आहे आणि हा मॉड आहे. याच्यात व्हॅल्यू कमी पण होते. मॉड ऑफ 4 इक्वल टू काय तर 4 आणि अंडर रूट ऑफ 4 इक्वल टू तर +-2. कळलं का? मॉड ऑफ 4 मॉड वेगळा आणि रूट वेगळं. आता बघा एफ आय इंटू मॉड ऑफ डी आय, म्हणजे घ्या मॉड ऑफ डी आय ची व्हॅल्यू काढली इंटू काय याचं एफ आय 46.83 इंटू 14 किती येतं 655.62. 655.62. 26.83 इंटू 59 15 6.83 into 101 689.83 30.17 into 61 803.37 33.17 into 28 1488.76. 1488.76. Okay, 53.17 into 17 903.89. 903.89 73.17 into 4 292.68. 292.62 292.68. 68. ओके, फायनली त्यांची ऍडिशन करत आहे. तर ते 33.17 into 28 answer 922. 33.17 into 28. 33.17 into 28. किती येतं 928.76. 928.76. Right. ठीक आहे तरी 5857.5. 5857.12. One sugar. किती आलं रे 5857.12 divided by 20 mean deviation. कळलं करता तो घे एक काढून घे. हो सर. आलं लक्षात.
तर तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये ते जे तुम्ही नोंदवत टाकले ना